तर मित्रांनो, राग किती भयंकर असतो हे आजच्या भागात आपल्याला कळणार आहे. सुभेदार कुटुंबियांचा सायली आणि अर्जुनचा राग आज कोणत्या थराला जातोय हे आपण बघणार आहोत. तसेच महिपतचा जो प्रियावर राग आहे, कारण प्रियामुळे मधू त्याच्या तावडीतून निसटलेत आणि तो आज तिला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने पकडून ठेवला आहे. आज तो तिला ठार मारतो की नाही मारतो आणि सुभेदारांचं पुढे काय झालं हे बघण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. तर मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिनेमा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये भरपूर काही घडलंय. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर मालिकेची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. हॉलमध्ये अश्विन, पूर्णाई, प्रताप, कल्पना आणि प्रतिमा आणि विमल सगळे बसलेले असतात आणि सगळे एकदम टेन्शनमध्ये असतात, कारण अर्जुन आणि सायली दोघं खेळताना अचानक मध्येच गायब झाले. कुठे गेले, काय गेले, कुणालाही माहीत नाही. प्रताप म्हणत असतो, अरे असं कसं होईल, आपल्या घरात तर एवढे पाहुणे आले होते आणि दोघे मस्त एन्जॉय करत होते, नाचत होते, बागड होते आणि अचानक कुठे गेले हेही कळालं नाही. विमली म्हणते, हो मी सगळं घर शोधलं, मागचं अंगण शोधलं, सगळं शोधलं, मलाही कुठे दिसते नाही. मग आता कल्पना चिडते. ती म्हणते त्याची बायको आल्यापासून अर्जुन फारच बिथरला आहे. ती म्हणे असेल चला आपण कुठे बाहेर जाऊन एन्जॉय करू आणि तो गेला असेल निघून, पण जाण्यापूर्वी फोन तर करायचा ना. मागच्या वेळीसुद्धा तो पूर्ण रात्रभर बाहेर होता. आणि मग प्रताप तिला खुणवतो की शांत बस. मग आता पूर्णाजी ते ऐकते ते म्हणते रात्रभर बाहेर होता आणि मला सांगितलं का नाही. मग त्यावेळेस कल्पना म्हणते, हो पूर्णाई तुम्ही माझ्या आजीकडे गेला होता ना, मग तुम्ही पुन्हा टेन्शनमध्ये आला असं म्हणून सांगितलं नाही तुम्हाला. पण मग पूर्णाजी चिडते. ती म्हणते आता अर्जुनचं फारच झालं आहे, तुला समजून सांगावं लागेल. मग कल्पना म्हणते तो कुठं आपला ऐकतो, तो सगळं त्याच्या बायकोचं ऐकतो. मग पूर्णाई म्हणते तो बायकोचं कसं ऐकेल, तो आपलं रक्त आहे, त्याने आपलं ऐकावंच लागेल, मी त्याला समजून सांगते. मग त्यावेळेस अश्विन प्रतिमा तर विचारतो, प्रतिमा त्या तन्वी गेली का घरी व्यवस्थित. मग प्रतिमा म्हणते हो, नागराज भाऊजी मला फोन केला होता, म्हणजे सुमनला फोन केला होता की त्यांना काहीतरी काम आठवण्यामध्ये आणि ते आणि तन्वी पुढे गेलेत. मग कल्पना म्हणते बघ असं पाहिजे, फोन करून सांगायला पाहिजे ना आपल्याला. आणि तेवढ्यात मग पूर्णाजी म्हणजे लाव त्याला फोन लाव, अर्जुनला फोन लाव, कुठे आहे ते विचार. मग प्रताप फोन लावायला लागतो. तेवढ्यात दोघेही घरामध्ये येतात. अशी म्हणतो आता काही गरज नाही फोन लावायची, ते बघा ते आलेत. आणि दोघांच्या एवढा पडला असं, कारण त्यांना माहिती आहे की आपण न सांगता बाहेर गेलो होतो आणि त्यातल्या त्यात ते मधुबनवर जे संकट आलं होतं त्यात त्यांना कसं तरी वाचवलं. त्यांना तेही टेन्शन. ते दोघे बिचारे अपराध्यासारखे सुभेदारांच्या पुढे येऊन उभे राहतात. मग काय सुभेदार त्यांच्यावर फायरिंग करायला सुरू करतात. प्रताप, कल्पना वगैरे सगळे सुरू होतात की कुठे होत्या, काय होतंय, तुम्हाला कळत नाही का, फोन करून सांगायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. अशी म्हणतो दादा तू हे काय करतो. सगळे त्यांच्यावर एवढे बरसतात की काय करावं ते दोघांनाही कळत नाही. मग अर्जुन त्यांना सांगायला लागतो की मला माहिती आहे की आम्ही तुम्हाला न सांगता बाहेर पडलो, पण त्याचं एक कारण होतं. मधुभाऊंना खूप मोठ्या संकटात अडकले होते आणि त्यांना वाचवणं आम्हाला खूप गरजेचं होतं, म्हणून आम्ही कोणाला न सांगता तिकडे गेलो. आणि आता मधुभाऊ माझ्यासोबत इथे आलेत आणि ते आपल्यासोबत राहणार आहेत. हे ऐकता सगळे सुभेदार तर उठून उभे राहतात. ते म्हणतात काय तुला कळतं का प्रताप, तो तुला कळतं का रे अर्जुन, हे घर तुझं एकट्याचं नाही आमचं पण आहे आणि कायद्यावर आम्हाला काय शिकवू नको बरं का. कल्पनासुद्धा म्हणते हे काय झालं तुमचं, हे घर नाही तर आश्रम झाला, कोणीही येतं आहे कोणीही राहत आहे. मात्र सायली त्यांना विनंती करते की हो मला कळतं आहे की आम्ही सगळ्यांचं हे म्हणजे इथे कोण यावं कोण नाही यावं, कोणी राहावं कोणी न राहावं हे आपण सगळ्यांनी बसून डिसिजन घेतलं पाहिजे. पण आता काळाची गरज आहे की मधुभाऊंना माझ्यासोबत राहिलं पाहिजे, आपल्यासोबत राहिलं पाहिजे, तर त्यांचे दिवाळ धोका राहणार नाही. मला माफ करा, तुम्ही मला हवं ते बोला, पण मधुभाऊ इथून कुठे जाणार नाही. मात्र मधुभाऊ बिचारे ते म्हणतात नाही. सायली आणि अर्जुन म्हणतात जाऊ बापू आणि सायली मला इथून जाऊ द्या. मला माहीत होतं असं काही ते घडणार, म्हणून मी इथे आधीच न यायला म्हणत होतो, पण तुमच्या जवळच्या प्रेमाखातर मी इथे आलो. पण मला वाटत नाही की माझ्यामुळे तुमच्या घरामध्ये कलह व्हावा वगैरे वगैरे, त्यामुळे मी इथे थांबत नाही. ते जायला लागतात. मात्र सायली त्याला मधुभाऊ म्हणते मधुभाऊ तुम्हाला माझी शपथ आहे आणि जोपर्यंत मी तुम्हाला म्हणत नाही इथून निघून जात तोपर्यंत कुठे निघून जायचं नाही. मात्र अश्विनी विचारतो बघा आता इथे तर एक म्हणजे हट्टीपणा सुरू झाला आहे, हिला आपल्या काहीच गरज नाही आहे, आपण काही बोललो तरी ही हिच्या मनात जे वाटेल तेच करणार. मग मात्र प्रताप पण चिडतो. तो तर अर्जुन चक्क म्हणतो अर्जुन अरे तुझ्या बायकोला आम्ही आमच्या घरचे सून म्हणतच नाही आणि तिचे वडील हेही आम्हाला नको आहेत, आम्ही तुला घरात राहू देतो हेच पुष्कळ झालं आहे.
मग कल्पनासुद्धा म्हणते, "तू मागच्या वेळेस आम्हाला कायदा दाखवला म्हणून तुला आम्ही घरात घेतलं. नाही तुला पण घरात नसतं घेतलं." मग अर्जुन चिडतो. तो म्हणतो, "म्हणजे यावेळेस पण मी तुम्हाला कायदा दाखवला पाहिजे की मामा?" मग मात्र सगळे चिडायला लागतात. तर पूर्णाजी सुद्धा चिडते, म्हणजे काय चाललंय घरामध्ये? अर्जुन तुला कळत नाही का कसं वागायला हवं, कसं नाही वागायला हवं? मग बिचारा अर्जुन, सायली सगळे शांत बसतात. सायली तर हात जोडून त्यांना विनंती करते की प्लीज 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 माझा ऐकून घ्या. मला मान्य आहे की तुमच्या मनाविरुद्ध आम्ही इथे राहतोय. माझ्या वडिलांना आमच्या घरात आणलं आहे, पण कृपया त्यांना घरात राहू द्या. तुमचे हात जोडते मी. मात्र अर्जुन चिडतो. तो सायली म्हणतो, सायली तुम्ही हात का जोडताय? हे घर तुमचं आहे आणि तुमच्या वडिलांना ह्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही हात वगैरे काही जोडू नका. मात्र सुभेदार आणखी चिडले असतात. प्रताप इशाराने प्रतिमा त्याला इशारा करतो की तू काहीतरी बोल मध्ये. मग ती म्हणते ठीक आहे. ती पण मान हलवते. मग अर्जुन काय म्हणतो, पूर्णाजी ठीक आहे. तुला वाटतं ना की तू बाई आजीकडे अजून राहिली असतीस तर तुला हे सगळं बघायला नसतं भेटलं. मग एक काम कर, तू ना काही दिवस ना प्रतिमात्याकडे राहायला जा. म्हणजे तुला हे सगळं बघायची किंवा तुझ्यासमोर हे सगळं घडणार पण नाही ना. तू जा तिकडे, तुझं मन पण शांत राहील. मग तो प्रतिमाला म्हणतो, प्रतिमात्या तुझ्यासोबत ना तू पूर्ण यायला घेऊन जा. मग प्रतिमाता आता सुरू होतो खेळ. आजच्या भागात खरी हिरो म्हणजे प्रतिमा होती. तिने मस्त ह्या सगळ्यांना समजून सांगितलं. ते म्हणते, अरे अर्जुन मी घेऊन गेले असतं रे, पण ना रविराज एवढे चिडले, त्यांचा राग एवढा आहे ना की ते म्हणतील की तू हे कोणाला घरात आणलं? ते तुझी आई आहे, माझी आई नाही आहे. माझ्या घरामध्ये परक्या माणसाचं ओझं आणायला नको होतं तू. आणि ही तुझी आई आहे, माझी नाही. त्यामुळे तू काय करायचं ते कर. मी यांना घरात घेणार नाही. मात्र हे ऐकताच पूर्णाजी, कल्पना आणि प्रतिमा म्हणजे प्रताप आणि अश्विन हे सगळे शॉकमध्ये जातात. अश्विन तर म्हणतो, नाही, रविराज काका खूप समजूतदार, तो असं वागणारच नाही. प्रताप पण म्हणतो, अगं तो खूप संस्कारी आहे, समजूतदार आहे. कल्पनासुद्धा म्हणते, प्रतिमा तू काहीही बोलतेस. रविराज तुझ्या आईला, म्हणजे तुझी सख्खी आई जरी नसेल तरी तुझी आई आहे त्यांना माहिती आहे, आणि तुझ्या महाराजी लोकांना ते काहीही म्हणणार नाही. मला वाटत नाही असं काही वागतील ते. मग मात्र कल्पना प्रतिमा म्हणते, नाही असं काही म्हणू शकतात ना ते, की तुझे घरचे लोक आहे, तू सांभाळ, तुला वाटेल ते कर. मला विचारलं की तू या आणण्याआधी वगैरे वगैरे, ते खूप चिडतील, काही बोलतील. मग मात्र पूर्णाच्या डोळ्यात अश्रू येतात. ते म्हणतात, प्रतिमा अगं मला वाटलं होतं तू आनंदाने हो म्हणतीस, मला हो म्हणशील की चल पूर्णाजी माझ्यासोबत चल. मग प्रतिमा म्हणते, हो पूर्णाजी, माझे घरात दारं तुझ्यासाठी सतत उघडे आहेत, पण मी काय करू? रविराजचे माझ्या हातामध्ये नाहीत ना, आणि ते काय बोलू शकतील हे मी ठरू शकत नाही. मग मात्र पूर्णाजी रडायलाच लागते. ते म्हणते, अगं असं कसं होऊ शकतं, आणि तू असं कसं बोलू शकते? रविराज असं बोलतील असं मला बिलकुल वाटत नाही. ते खूप संस्कारी, समजूतदार आहेत, आणि ते आपल्या घराच्या सोबत राहतील. मग प्रतिमा म्हणते, मग पूर्णाई, तुम्हाला हे दिसत नाही का, ते मधुभाऊ हे सायलीचे वडील आहेत, आणि तुम्ही त्याच्यासोबत सेम वागताय. मी तर फक्त बोलून दाखवलं, तुम्हाला एवढा त्रास झाला, आणि तुम्ही त्यांना बोलताय, त्यांना किती त्रास होत असेल. मग मात्र सगळे सुभेदार शांत होतात. मग अर्जुनी म्हणतो, हो मामा, तुम्हाला कळत नाही का, आणि तुमच्या ते माणूस गेली कुठे? आपलं कुटुंबीय आधी एवढं ना आयडियल होतं, आपण म्हणजे एवढेच मिळून सुळून राहत होतो, आणि अचानक काय झालं तुम्हाला आमचा राग आला, आणि तो राग एवढा मोठा झाला की तुम्हाला आता काहीही दिसत नाही आहे त्या रागापुढे, आणि तुम्ही वाटतं तसे वागतायत. मग मात्र सायली पुन्हा हात जोडते. ती म्हणते, मधुबन इथं राहू देऊ ना, तुमचा हो समजू ना, होकार समजू ना. कोणी काही बोलत नाही, कारण त्यांना फील झालं असतं की आपण चुकीचं वागलो होते, आणि हे सगळं झालं प्रतिमामुळे. मग अर्जुन म्हणतो, हो त्यांचा होकार असेल, नक्कीच होकार असेल त्यांचा. मग तो विमल म्हणतो, विमल मधुबनला आउट हाऊसमध्ये घेऊन जा, आणि ती त्यांची सोय कर राहण्याची. मग ते मधुभाऊ तिकडे निघून जातात. मग अर्जुन सुभेदारांना जे बोलतो ना, तो काय झालं तुम्हाला नक्की, तुमची ती माणूस गेली कुठे? आधी आपण एवढे छान राहायचो, पण फक्त आमचा राग तुमच्या मनामध्ये आहे, आणि तुमचा इगो आडवा येतोय. अशी म्हणतो, आमचा इगो? मग अर्जुन म्हणतो, हो, तो राग एवढा मोठा झाला तुमचा की तुम्हाला काही दिसत नाही, आणि तुम्ही तो राग सोडायलाही तयार नाही आहे. झालं गेलं सगळं विसरून जा ना, सोबत राहा, सगळे आनंदात राहू आपण. पण तुमचं तसं काहीच नाही आहे. तुम्ही हवं तसं वागता, हवं तसं बोलता, काय घालून पाडून बोलता. मग मात्र प्रतापही चिडतो. तो म्हणतो, अर्जुन तू शांत राहता. आम्हाला हे बिलकुल आवडत नाही की इथं सायलीचे वडील आमच्या घरात आलेत,
आणि त्यांच्यासोबत त्यांचा धोका पण आला आहे. तुला कळतं का रे तू कसं वागतोस ते? मात्र मग आणि ते गुन्हेगार आहेत असं प्रताप म्हणतो. मग मात्र अर्जुन जाम चिडतो. ते गुन्हेगार नाही आहेत, ते निर्दोष आहेत आणि तुम्हीच दोघांनी शिकवलं होतं ना मला, म्हणजे मम्मा आणि पप्पा तुम्हीच शिकवलं होतं ना मला, की एका निर्दोष माणसाला सुट्टीसाठी तू वाटेल ते कर. अहो ते निर्दोष आहेत, ते फक्त एका गुन्ह्यामध्ये अडकवलं त्यांना. आणि कुठे गेली तुमची माणुसकी, कुठे गेला तुमचा चांगुलपणा, मला हे कळत नाही आहे. सायली तिला अडवते. सायली म्हणते प्लीज नका बोलू, आणखी भांडणं काढू नका. मात्र सायली म्हणतो मला आज बोलू द्या, हवं ते बोलू द्या, मला फार कसं तरी होत आहे, माझ्या मनातलं बोलू द्या. आणि तो बोलायला लागतो की इतके दिवस तुम्ही मला समजून सांगायचे की चांगलं वागलं पाहिजे, तुम्ही इतरांना मदत करायचे. पूर्णाजी तुम्हीसुद्धा तशी होती ना, की तुम्ही नेहमी दुसऱ्यांना चांगलपणा बघायचे, मदत करायचे. तुमच्यातला हा गेला कुठे, माणुसकी गेली कुठे, मला ते शोधावं लागेल. मला खात्री आहे की एक ना एक दिवस मला तुमच्यातला चांगलपणा आणि माणुसकी नक्कीच दिसेल. मग मात्र पूर्णाजी उठते. ते म्हणजे आता मी ऐकू शकत नाही, मी माझ्या रूममध्ये जाते. आणि ते तिकडे रूममध्ये निघून जाते. मग मात्र अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला आउट हाऊसमध्ये येतात. आणि अर्जुन मधुभाऊला म्हणतो तुम्हाला जे हवं नको असेल ना तर बिंदास मला सांगायचं मधुभाऊ. मात्र मधुभाऊ त्यांना म्हणतात माझ्यामुळे तुमच्या घरातनं जे वाद चाललेत ते वाद व्हायला नको होते, म्हणून मी तुमच्याकडे यायला नको म्हणत होतो. मग तर अर्जुन म्हणतो मधुभाऊ काळजी करू नका. मी मात्र उत्तर दिलं ना त्यांना. मधुभाऊ म्हणतात हीच वेळ नको यायला पाहिजे होती, आपल्या घरातल्या लोकांना उत्तर द्यायची वेळ आपल्याला कधीही येऊ नये जावे बापू. मग मात्र अर्जुन आणि सायली त्यांना म्हणतात आता तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही निवांत तिथे राहा. मग सायली पण त्यांना म्हणते मधुभाऊ आता मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली असेल, तुम्हाला काय खायला आवडेल हेही मला माहिती आहे, मी ते करून आणते, तुम्ही बिंदास राहते. मग दोघे काहीतरी निघून जातात घराबाहेर. आणि आजच्या मालिकेचं हायलाईट म्हणजे मित्रांनो, प्रियाला महिपतने खुर्चीवर बांधून ठेवले असतं आणि ती प्रचंड रडत असते. ती म्हणत असते अण्णा सर मला माफ करा, मला माफ करा, मी कधी भांग प्यायले मलाही कळालं नाही, त्या भांगमध्ये मी काय बोलले मला खरंच कळालं नाही आणि माझ्यावेळी मधुभाऊ सुटले, मला असं काही करायचं नव्हतं, पण ते भांगाच्या नशेत मी बोलून गेले, मला माफ करा, मला काही करू नका. मात्र महिपत जाम चिडला असतो. तो नागराजा म्हणत असतो ह्या मूर्ख मुलीमुळे तो पक्षी माझ्या पिंजऱ्यातून उडाला, त्याला मी कसं तरी आणलं होतं आणि पकडून ठेवलं होतं, पण या मुलीमुळे तो सुटला. नागराज सेठ कोणती मुलगी असेल ओळखावू? नागराजा माहिती आहे आता प्रियाचं ते. तो म्हणतो हो मला माहिती बाबा, ही प्रियाचे बिनडोक बिनकली, पण तू काही करू नको, शांत राहा. मात्र महिपत जाम चिडला असतो नाही, आज मी हिला सोडणार नाही, आज मी हिचं काही ना काही करणारच. हिला होळी खायची ना, नागराज सेठ एक गाणं लावा, मस्त झाकपा गाणं लावा आणि मराठी लावा, कारण आपली सगळ्यांची मातृभाषा मराठी आहे, माझी मराठी आहे. आणि तो प्रियाला विचारतो तुझी कुठली आहे, ती रडरड सांगते माझी मराठी आहे. तो नागराजला विचारतो, तो म्हणतो माझी मराठी आहे. हा मग मराठी गाणं लावा आणि मी हिला मारणार. आणि एवढा मोठा आवाज पाहिजे की मी जेव्हा हिच्या कवटीमध्ये बंदुकीची गोळी मारेल ना, बाहेर कोणाला आवाज जायला नको. हे ऐकता प्रिया प्रचंड घाबरत रडायला लागते की अण्णा सर मला मारू नका, मला मारायचं नाही, अण्णा सर माझ्याकडून चूक झाली, मला मान्य आहे, पण मला असं काही काढायचं होतं, मारू नका प्लीज, मारू नका. मात्र महिपत चिडतो. तो म्हणतो नाही, माझ्या बंदुकीत 6 गोळ्या आहेत आणि त्यातली कुठली तरी एक गोळी तुझ्या डोक्यात नक्कीच घुसेल. आणि मित्रांनो तो ॲक्च्युली गाणं लावायला लागतो, डान्स करता करता गोळ्या मारतो, पण तो इकडे तिकडे मारत असतो, त्याला फक्त प्रियाला घाबरत असतो. मग तो 5 गोळ्या इकडे तिकडे मारल्यानंतर प्रियाजवळ पुन्हा येतो. आता यात एकच गोळी बाकी आहे. आधी मी सुईच्या टोकावर बंदुकीचे निशाणा मारून प्रॅक्टिस करायचो, आता वाटतं की माझ्या बंदुकीच्या निशाणाची पुन्हा मला प्रॅक्टिस करायला लागेल. नागराज सेठ हिच्या टिकलीपासून सुरू कर हो प्रॅक्टिस. मग तो तिच्या कपाळावर बंदूक ठेवतो, मागे जातो, एक डोळा बंद करून तो तुझ्या कपाळावर असं बंदुकीचं टोक ठेवतो. आणि प्रियाला वाटतं आता आपल्याला हा मारेल, तो रडायला लागतो, ती खूप रडायला लागते, प्रचंड रडायला लागते. मग की अण्णा सर मला प्लीज मारू नका, मला जागायचं आहे, काका काहीतरी करा ना. मग नागराज माझ्या पडतो आणि तो त्याचा हात खाली करतो आणि त्याला म्हणतो महिपत तू वेडा झालास का? अरे ही आपल्या कामाची आहे, ही रविराजची मुलगी आहे, तू रविराजच्या मुलीला मारलंस पोलीस आपल्या मागे लागतील. मात्र महिपत प्रचंड चिडला असतो. तो म्हणतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, काय व्हायचं ते होऊ दे. मात्र नागराज त्याला म्हणतो नाही शांत राहा, अजून आपले प्रॉब्लेम एकही मिटलेला नाही आहे आणि तू नवीन प्रॉब्लेम प्लीज क्रिएट करू नको. मात्र महिपत या जवळ जातो आणि तो म्हणतो ठीक आहे,
तुला आज सोडतो, कारण तुझी किंमत तेवढी नाही आहे, तू तेवढी नशिबान नाही आहेस की तुझा मृत्यू माझ्या हाताने व्हावं, पण तुला नुकसान भरपाई करावी लागेल. आणि तो साईडला गोळी मारतो, शिक्याव. मग प्रियांकी घाबरते, ते म्हणते हो हो तुम्ही जे म्हणाल ते मी करेल, पण मला प्लीज मारू नका. तो म्हणतो हो तुला नुकसान भरपाई करावीच लागेल. आणि मित्रांनो तो तिला सोडून देतो. तर हे सगळं आजच्या भागामध्ये घडलं आहे. आणि आजच्या भागात एवढं तर कळलं आहे की महिपत आता प्रियाला काही सोडायला नाही. पण आता हेही कळतं आहे की मधुभाऊ जर अर्जुनच्या घरी गेले तर महिपत आता ही प्रियाची जाणार. ती उद्या परवा ती सांगू शकते महिपतला की मधुभाऊ इथे आहे. आता महिपत त्याच्या घरी येऊ शकत नाही, पण मला डाऊट आहे की तो महिपत ना प्रिया थ्रू ते मधुभाऊंना काहीतरी खाऊ घालेल किंवा पिऊ घालेल, जेणेकरून तो ते मरून जातील मधुभाऊ. तुम्हाला काय वाटतं कमेंट जरूर करा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल लाईक आणि शेअर करा मित्रांनो. आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.